जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 180 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता. जय जय रघुवीर समर्थ. जर आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला सद्गुरूची आवश्यकता असते. भगवंत जर आपल्याला पाहायचा असेल किंवा भगवंताची प्रार्थना कशी करावी हे समजून घ्यायची असेल, साधना कशी करायची हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सद्गुरू हवाच. सद्गुरूंनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण जर मार्गक्रमण केले तर आपल्याला नक्कीच परमेश्वर प्राप्ती होईल. परंतु त्याकरता सद्गुरू हा कसा असावा, तर यामध्ये दासबोधामध्ये श्री रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे गुरु कसा असावा. मग सद्गुरू ज्ञानसंपन्न असावा, स्वधर्माचं हित पाहणारा असावा, त्याच्या अंगी वैराग्य असावं, असा सद्गुरू आहे असावा. आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची म्हटली तर आपल्याला एखाद्या गुरुची आवश्यकता असते. साधा गृहिणींना स्वयंपाक जरी म्हटला तरी तो शिकावा लागतो आणि त्याकरता एखाद्या गुरुची आवश्यकता असते. परंतु असे गुरु जर आपण पाहिले तर कितीतरी गुरु आपल्या क्षणोक्षणी नजरेस पडतील. मग ते सगळे सद्गुरू आहेत का? किंवा त्यांची जर भक्ती केली तर ते आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून म्हणजे त्यांच्या मार्फत आपली परमेश्वर प्राप्ती होऊ शकेल का? असे कितीतरी गुरु या जगामध्ये आहेत. ते कोटी त्यांनी म्हटलं कोटी गुरु आहेत. परंतु ते सर्वच्या सर्वांचं जर आपण त्यांचे जर आपण प्रवचन ऐकली किंवा त्यांची जर कीर्तन ऐकली ते नुसते ऐकून आपण परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकू का? नाही. कारण काही गुरु किंवा काही जे जागोजागी आपल्याला गुरु दिसतात आहे तर ते त्या प्रवचन आणि कीर्तनांच्या भरोशावर त्यांनी कितीतरी मोठा पैसा कमवलेला आहे. मग असे गुरु लक्ष कोटी आहेत या जगामध्ये. परंतु त्या गुरूंची जर आपण भक्ती केली तर अशा गुरूंमार्फत आपण परमेश्वर प्राप्ती करू शकणार नाही. कारण त्यांचं ध्येय काय आहे तर त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे आणि त्याकरता ते भगवंताची पूजा अर्चा करत आहे. म्हणून ते म्हणतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. खूप गुरु आहेत जगामध्ये, परंतु गुरु आपल्याला ओळखता आला पाहिजे. काही गुरु अशा बहुसाल मंत्र जप तप करायला सांगतात आणि आपण त्यांच्या मागे धावतो. आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे की गुरु कसा आहे. मग कोणी जप तप करणारे असतात, कोणी आपल्याला म्हणजे भूत पिशाच आपल्या यांचे मंत्र आपल्याला शिकवतात. तर अशा गुरूंना आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला आणि आपण त्यांच्या मागे लागायला नको. गुरु हा वैराग्य संपन्न असावा, ज्ञान संपन्न असावा, स्वधर्माचे हित जोपासणारा असावा, त्याच्या अंगी कोणताही हव्यास नसावा अथवा धनाची लालसा त्याला नसावी. तो खरा सद्गुरू केवळ भगवंतचे नामस्मरण जो घेत असेल तो गुरु समजावा. एखादा जर शिष्य त्याच्या अंगी काही वाईट सवयी असतील तर गुरु त्याच्या वाईट सवयी सोडवू शकतो. परंतु गुरु जर चांगला नसला तर शिष्य मात्र बिघडू शकतो. म्हणून गुरु हा सद्गुणी सदाचारी असावा. जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता. मग असा गुरु मुक्ती देणार आहे का? नाही. की जो केवळ पैशासाठी पैसा कमवण्यासाठी प्रवचन कीर्तन करत आहे, लोकांना मंत्र शिकवत आहे, तंत्र शिकवत आहे, भूत पिशाच्या चेटकीने यांचे मंत्र सांगत आहेत. अशा गुरूंच्या जर मागे आपण लागलो तर तो आपल्याला मुक्ती देऊ शकणार नाही किंवा आपल्याला भगवंत प्राप्ती मिळू शकणार नाही. म्हणून सद्गुरू करायचा असेल तर तो सदाचारी, सद्गुण संपन्न, सद्व्यवहारी असा असावा.
मला जो अर्थ या श्लोकामधून समजला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकाचं पाठांतर करत राहा. आपल्या घरातील लहान मुलांना मनाचे श्लोक ऐकवा. त्यांच्याकडून रोज संध्याकाळी निदान 5 मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्याकडून पाठांतर करून घ्या, जेणेकरून त्यांना पाठांतराची सवय लागेल. धन्यवाद.